नमस्कार. मी डॉक्टर एम.एस. देशमुख, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. शासनाने प्रेझेंट केलेल्या बजेटच्या संदर्भात मनोमत व्यक्त करताना महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे अर्थमंत्री यांनी हा एक चांगल्या पद्धतीचा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या जनतेसाठी त्यांनी सादर केलेला आहे. काही गोष्टीचा उल्लेख केला तर साधारणतः आपल्या महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था ही $500 बिलियन क्रॉस करून पुढे जात असताना 2029-30 पर्यंत साधारणतः या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही $1 ट्रिलियन पर्यंत पोहोचेल आणि विकसित भारत 2047 या संकल्पनेच्या अनुषंगाने महाराष्ट्राचं सुद्धा विकसित महाराष्ट्र याचं एक धोरण या अर्थसंकल्पामध्ये दिसून येते. त्या दृष्टीनं आपण एक या अर्थसंकल्पामध्ये पायाभरणी केलेली दिसते की जवळजवळ महाराष्ट्राचं त्या देशामध्ये साधारणतः $5 ट्रिलियन पर्यंत त्याचं कॉन्ट्रिब्युशन असेल. अशा प्रकारचं लॉंग टर्म विजन या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला दिसून येते. या अर्थसंकल्पाचं एक वैशिष्ट्य असं आहे की साधारणतः सर्वसामान्य जनतेला हा अर्थसंकल्प कळावा वगैरे त्याच्यामध्ये महसूल प्राप्ती किती आहे, त्याच्यामध्ये अंदाजित खर्च किती आहे. तर या अर्थसंकल्पाचा 26-27चा विचार केला तर जवळजवळ 6.89 लाख कोटी एवढी महसूल प्राप्ती या अर्थसंकल्पामध्ये प्रोजेक्ट केलेले आहे आणि अंदाजित खर्च जो आहे तो जवळजवळ 7.69 लाख कोटीपर्यंत असेल असं या अर्थसंकल्पामध्ये दिसून येतं आहे. काही आणखी गोष्टीचा उल्लेख केला तर उदाहरणार्थ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेमध्ये जवळजवळ 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना देण्याचा मोठा एक आधार या मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिलेला दिसतोय. आपल्याला माहितीच आहे की हे आता येणारं जे युग आहे ते AIचं युग आहे. तर यासाठी शेतीला आधुनिकतेची जोड मिळावी म्हणून महाराष्ट्र कृषी AI हे धोरण जाहीर करण्यात येईल याची सुद्धा सुतोवाच्यता आपल्याला या मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पामध्ये केलेली दिसून येते. आपल्याला माहितीच आहे की साधारणतः मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना काही वर्षापासून अशी पॉप्युलर योजना म्हणून आपल्या समाजामध्ये दिसते. या योजनेला बळकटी देण्यासाठी सरकारने 25 लाख महिलांना लखपती दिदी करण्याचं उद्दिष्ट सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये केलेलं दिसतंय. ग्रामीण भाग त्याचा विकास व्हावा, त्याच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या जनतेचा विकास व्हावा, महाराष्ट्राचा विकास होऊन देशामध्ये महाराष्ट्राच्या अग्रक्रमांकावर राहावं यासाठी ग्रामीण भागात साधारणतः 33,000 कोटी रुपये खर्चून प्रधानमंत्री आवास योजनेतून हक्काची घरं हे तयार करण्याचं धोरण सुद्धा त्याच्यामध्ये दिसतंय. थोडक्यात जर सांगायचं झालं तर हा अर्थसंकल्प शेतकरी असेल, महिला असेल, युवक असेल, उद्योगांना बळकटी देणार असून महाराष्ट्राला जागतिक स्तरावर एक आर्थिक महासत्ता म्हणून उभे करण्यासाठी एक पायाभरणी करणारा हा अर्थसंकल्प असेल असं मला व्यक्तिशः आणि अर्थशास्त्राचा अभ्यासक म्हणून वाटतं. जय हिंद, जय महाराष्ट्र.